कधी पण व्हिडिओ सुरुवात करताना मी दिसत असते, पण यावेळेस तुम्हाला ताई दिसणार. का तर ती म्हणजे खालून आली होती. तेव्हाच माझं एक पार्सल आलेलं आणि मी तिला बोलले, की "तूच घेऊन ये." आणि ती घेऊन सुद्धा आली आणि म्हटलं, "चल आता तू ओपन कर, मी व्हिडिओ पण घेते." जर ज्या ताईंना आवडलं ते घेऊ पण शकता आणि आपलं बघणं पण होणार, की ते व्यवस्थित आले की नाही. तर ही ना कटचीच मी कुर्ती ऑर्डर केली होती आणि जे ताईने घातली ना तशीच सेम होती, पण ही लाँग आहे आणि ती शॉर्ट आहे. तर तिचं कापड पण मस्त निघलेलं. बरेच दिवसानं ती वापरते. म्हटलं चला आपण पण मागूया आणि खरंच खूप छान आलेली. कापड तिचं वेगळंच आहे. म्हणजे सिल्कमधून येणार तो, म्हणजे कॉटन पण नाहीये. कॉटन म्हणताच येणार नाही त्याला आणि चांगलं होतं. लेंथमध्ये पण मला भरपूर व्यवस्थित येणार होती आणि एवढं झालं, की ती खूप जास्त लूज झाली आणि मला लूजच पाहिजे होती. कसं आता खूप जास्त गरम होतंय. गरमीमध्ये आपल्याला असं वाटतंय, की लूज कुर्तीमध्ये बरं म्हणजे दिवसभर पण काही वाटत नाही आणि जर आपण टाईट कपडे घातले, की मग खूपच आपल्याला टोचतात किंवा खूप गरम होतंय. तर असं वाटतंय, की लगे मॅक्सीच घालायला पाहिजे. पण कसं आपण ब्लॉगिंग वगैरे करतोय ना, त्याच्यामध्ये मॅक्सी वगैरे चांगलं वाटत नाही. म्हणून मी अशी लूज कुर्त्या घेतल्या. त्याच्यामध्ये आपल्याला दिवसभर म्हणजे बरं वाटतं आणि काहीच म्हणजे वाटतच नाही किंवा एकदम मोकळं वाटतंय आणि त्याच्यासोबत माझी प्लाझो असतात. 2-3 मी प्लाझो घेतलेले ते मला ना मस्त जातात. म्हणजे झालेत आता 1-1.5 वर्ष तेव्हापासून मी कंटिन्यू वापरते. अजून जसले तसेच आहे. हे जर मला ऑनलाईन दिसले कुठे, तर मी तुम्हाला ना त्याची लिंक नक्कीच देणार. म्हणजे मी हे मुंबईलाच घेतलेले. मी जेव्हा तिथं होते ना, तेव्हाच मी हे सगळे प्लाझो घेतलेले आहे. इथल्या कोणतीच माझ्याकडे प्लाझो नाहीये. तिथलं कापड खरंच टिकतं बरं का. आपण जरी म्हणजे ₹200 चीच ती लेगिन्स प्लाझो आहे सॉरी. तर ती इतकी टिकली ना, जर झालं आता 1 वर्षापासून तुम्ही बघत असेल, मी डेली घालत असते. 2-3 प्लाझो माझ्याकडे आहेत त्या. आणि मला जर ऑनलाईन ते दिसल्या ना सेम, तर मी नक्कीच तुमच्यासोबत लिंक त्याची शेअर करेल किंवा जो म्हणजे मी जे घालते ना तेच पाहिजे ना तुम्हाला, तर मी तेच बघणार. भरपूर ताईंना मला त्याच्याबद्दल विचारलं होतं, तर नक्कीच मी ना बघते पहिले की ऑनलाईन आहेत का ते, मग मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर असं लगेच ते ना टॉप वगैरे काढून घेतलं. बघितलं होतं फक्त कसा येतोय का, चांगला दिसतोय का, ते बघून झालं. म्हटलं चला आता ब्लाऊज शिवायचं होतं आम्हाला आणि मला एकटीलाच शिवायचं होतं. म्हणजे मी ठरवलं होतं की आज आपण शिवूया. पण एकटीचं ना खरं सांगू तर मला दुपारच्या वेळेस आहे ना नकोच वाटतं. म्हणजे एकदम मेडिसिन वगैरे घेतली की असं वाटतं की झोपून राहावं. पण ताईला जर बोलवलं ना तर दिवस कुठं जातंय ना माझं खरंच समजत नाही. आता तुम्ही म्हणणार नेहमी दोघी बहिणी सोबतच राहतात, एकमेकीच्या घरी जातात, त्याच्यात काय विशेष? पण कसं माहिती का, जर आम्ही एकदा भेटलो ना, तर आमची इतकी गप्पा असते ना, तर संध्याकाळ झाली ना, तरी पण आमची गप्पा संपत नाही किंवा आमची कॉमेडी करणं पण संपत नाही. इतकी आम्हाला मजा येते आणि खरंच आम्ही सगळे म्हणजे घरातले जे काही आपलं टेन्शन असतं ना, ते सगळं विसरून जातो. ती पण त्याचं विसरून जाते. कधीच आम्ही घरातलं बघत नाही, की असंच झालं, तसंच झालं, हेच झालं, तेच झालं. नाही. आमचंच दोघीचं वेगळंच काहीतरी चालतंय आणि ब्लाऊज शिवायचं होतं म्हटलं चला, तसं पण आपल्याला शिवायचंच आहे तर मी ताईला बोलवतेच आणि मला पण मशीनवर बसायचं नव्हतं मोटर जरी मी आज लावणार होते. खूप दिवसानंतर मी मशीनला मोटर लावली होती. म्हटलं चला आज तसंच शिवूया आणि ताई आलीच होती तर ताईला पण येतं. ती मला शिवून देणार होती. मला फक्त फॉल बसवायचं होतं. आणि ह्या साडीचं मी अस्तर फॉल आणलेला होता. मागं मी तुम्हाला दाखवलं होतं. म्हटलं चला एक-एक करून तरी शिवून ठेवते. कसं एकदम जास्त होतं मला आणि मग एवढं शिवता येत नाही. म्हणून म्हटलं चला हा शिवतेच आणि मला गावी पण जायचंय. गावाकडे गेल्यावर मला साड्याच लागतात आणि नरम साडी जर राहिली तर मग मस्तच वाटते. आता हा ब्लाऊज शिवण्याचं मागं ना आमचं इतकं स्ट्रगल होतं दोघी बहिणीचं. मी अस्तर पण कमी आणलेलं होतं आणि त्याच्यातलं कापड आहे ना तो पण खूप कमी होता आणि मला फुल हात शिवायचे होते. म्हटलं आता कसं करायचं तेच आमचं विचार चालू होतं. तर ताईचं म्हणणं होतं, "पहिले बघ तुला व्यवस्थित दिसते की नाही, नाहीतर उगाच कशाला शिवत बसतीये." तर तेच आमचं चालू होतं. ताईने पहिले बघितलं, मग नंतर मी बघितलं. आमचं असंच चालतं बरं का. कोणतीही म्हणजे छोटी-मोठी वस्तू जरी असली ना, तर आम्ही एकमेकीला लावून बघतो किंवा घालून बघतो, की आपल्याला व्यवस्थित दिसते की नाही. खरंच म्हणजे भरपूर ठिकाणी मी बघितलंय, की खूप छान-छान असे काहीतरी घेतात किंवा वेगळं काहीतरी असतं, पार्ट्या वगैरे करतात किंवा खूप वेगळं असतं.
पण आमचं असं आहेत ना, तुम्हाला मी सांगते, की इतकी छोटीशी जरी वस्तू असली ना, त्याच्यामध्ये आम्ही इतकं म्हणजे एन्जॉय करून घेतो ना, खूपच जास्त आणि तितक्यातच आम्ही आनंदी पण राहतो. तर हा ब्लाऊज शिवण्याचं मागचं म्हणजे ताईला बोलवण्याचं हाच माझा कारण होता, की दिवस माझा पण निघून जाणार आणि ब्लाऊज पण शिवून होणार आणि आमची मस्त गप्पा पण होऊन जाणार. म्हणून मी ताईला बोलवलेलं होतं, नाहीतर ती झोपली होती. तिला नको वाटत होतं, पण नंतर ती आली. तिला असं वाटलं, की चल जाऊया, आपण ब्लाऊज पण शिवून होणार आणि गप्पा पण होणार. दुपारचं कसं तिला पण वेळ असतं, मला पण वेळ असतं. लेकरं पण आमच्या स्कूलमध्ये गेलेले असतात. पण ताईचे 2 लेकरं आहेत, तर एक जातं तर एक येते. एक सोबतच राहतंय आणि एक राहिलं, की ते जास्त मस्ती करत नाही. पण तिघं जर सोबत राहिले ना, तर आम्हाला ना ते एक असं श्वाससुद्धा घेऊ देत नाही, इतकं मस्ती करतात. म्हणजे अजिबात ते शांत बसत नाही आणि आमची पण खूप चिडचिड होते. म्हणून एक जरी स्कूलमध्ये गेला ना, तर ते शांत असतात. तर असं इथे म्हटलं चला आता ब्लाऊज कटिंग करायची होती. आता मी पेपरवर कधीच कटिंग करत नाही, पण काय झालं ते पण सांगते. ब्लाऊजचं कापड खूप कमी होतं माझ्याकडे आणि अस्तर पण मी कमीच आणलेलं. माझी हाईट जास्त आहे, तर मी ब्लाऊजची जे काही उंची असते ना आपली, ती जास्त घेत असते. म्हणजे अ, सगळे नॉर्मल आपण जे बायकांची घेतो ना, तर ती 13 किंवा 12 पर्यंत असते किंवा 14 असते. त्याच्या पुढं नसतेच. पण मी 16, 17, 18 अशी 18 पर्यंत घेत असते. माझी उंची तेवढी असते ब्लाऊजची आणि मग मला खूप जास्त कापड लागतो. आता तब्येतीमुळे जास्त लागत नाही, पण हाईटमुळं मला जास्त कापड लागतोच. तर त्याच्यामध्ये आता फुल हात शिवायचं बोललंय, तर मग तेवढं ते बसणार नव्हतं म्हणून खूप डोकं लावत होतो आम्ही, की आता कसं करायचं? आता परत तर मी कापड आणणार नव्हते. मला इतक्यातच करायचं होतं. जास्त मला खर्च करायला आवडत नाही पहिल्यापासून. आणि शॉर्ट जर आत शिवले असते, तर ते चांगलं दिसलं नसतं. म्हणून आहे ना मी पेपरची कटिंग केली अगोदर. म्हटलं, "ताई मी पेपर कटिंग करते आणि मग नंतर आपण ड्रॉ करू आणि व्यवस्थित कट करून घेऊ." ताई बोलली, "चल तुला जसं जमेल तसं करून घे." आणि माझं कसं माहिती का, ताईला पण कटिंग वगैरे येते. सगळं ती शिवून घेते आणि तिने मला शिवून पण दिलं असतं. पण मला असं वाटतंय, की म्हणजे तिची कटिंग वेगळी आहे. ताईला वेगळं शिकवलेलं, म्हणजे मला ताईनं शिकवलेलं. पण ते कसं होऊन जातंय, म्हणजे आपण जर हळू करून आपल्याला जर मोबाईलवरून बघून किंवा YouTubeवर मी इतके व्हिडिओ बघायची ना शिलाईचे, तर मला जरा वेगळी कटिंग येते. तर आमचं सगळं वेगळं झालंय. म्हणून थोडंसं फरक पडतोय, बाकीचं काही नाहीये. मी त्यानं ब्लाऊजची कटिंग करून घेतली. आता तुम्हाला मला दाखवायचं होतं ब्लाऊज मी कसं कापते, असं तसं सगळे काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार होते. तुम्ही मला सांगितलं होतं, की ताई दाखव म्हणून. पण काय झालं, आम्ही दोघी बहिणी राहिलो ना, तर व्हिडिओ शूट करायचं तर आमचं वेगळंच होऊन जातं. म्हणजे ते होतच नाहीये. नुसतं गप्पामध्ये किंवा हसण्यामध्येच तो दिवस चालले जातो आणि काहीच जमत नाही. म्हणून मी ते काही केलंच नव्हतं. म्हटलं जाऊ दे, आपल्याला परत दुसरं ब्लाऊज शिवायचं तेव्हा आपण दाखवूया. तरी ते ना दुपारच्या टायमामध्ये आता 2 वाजले होते, तरी पण आहे ना म्हणजे झोप येतेच आपल्याला. मी जर गोळ्या वगैरे घेतल्या ना, तर मला असं वाटतं की थोडं मिनिटं तरी झोपायला पाहिजे. पण म्हटलं आज झोपायचं नाहीये. म्हणून मी ना दुपारच्या टायमाला चहा केले. चहा, बिस्किट आणले होते मी सगळ्यांना. म्हटलं चला आता थोडं-थोडं करून सगळे नाश्ता करणार आणि मग झोप पण येणार आणि चहा घेतल्यावर. आता बिस्किट वगैरे मला जास्त सहन होत नाही, पण 1-2 ताई बोलली की "खा, जसं तुला जमतंय ना तसं खात राहायचं. मग तब्येत पण चांगली राहते आणि जास्त चक्कर वगैरे पण येत नाही." ते ना ताई मला पहिले फॉलला शिलाई मारून देत होते. मग त्याच्यानंतर मी फॉल बसवणार होते आणि ताई ब्लाऊज शिवणार होते. पण अगोदर म्हटलं चला एकदा चहा घेऊन टाकायचं, मग त्याच्यानंतर होत राहील. आणि संध्याकाळपर्यंत आमच्याकडे वेळ असतो 5 वाजेपर्यंत. ताईच्या दीदीचं पण 5 वाजता टायमिंग होतं, तर राजवीरचं पण. आणि मोठा मुलगा जो ताईचा आहे ना, तो घरीच होता. म्हणजे तो सकाळी जातोय. त्याची सकाळची बॅच असते, तर तो लगेच येऊन जातो. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत तो घरी येतोय, तर तो घरीच असतो. आता त्याला काही करमत नाही. आता ते दोघं नाही म्हणून त्याचं अजिबात मन लागत नव्हतं. ना टीव्हीमध्ये ना मोबाईलमध्ये. त्याचं म्हणणं होतं, की "मम्मी चल घरी." आता त्याचं येण्याची पण ओढ असते आणि जाण्याची पण. लेकरं खरंच असेच करतात. तरी ते ना त्याला कितीही सांगितलं ताईनं, तरी तिला ऐकायचं नव्हतं. खूप चिडचिड करत होता. लगेच मी इथं फॉल बसवायला घेतलं आणि पाठवर मी बसवत होते. मला पाठवरच जमतंय. तर म्हटलं मी दुसऱ्या ठिकाणी खाली बसून करणार होते, पण ताई बोलली, की "माझ्याजवळ बस." आमचं कसं ना तुम्ही म्हणणार, की हे काही पण करतीन, काही पण दाखवत बसतीये. पण आमची लाईफ खूप वेगळी आहे. आम्हाला ना म्हणजे खूप असं म्हणजे छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये जगू वाटतंय. इथे ताईचं ब्लाऊज शिवून झालं होतं. माझंही फॉल बसून झालं होतं. आता मला काही नेसून बघायची नव्हती साडी. म्हटलं आपण गुढीपाडव्याला नेसूया, नाहीतर दुसरं काहीतरी असेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. पण ताईचं म्हणणं होतं, की "बघ एकदा आपण बघूया कशी दिसते किंवा ब्लाऊज व्यवस्थित बसतोय की नाही." तर मी असंच घातली होती म्हणजे एक पिन लावली आणि लगेच घालून बघितली होती. तर कशी वाटते मला नक्कीच सांगा. तर मला त्याच्यामध्ये खूप छान वाटत होता. म्हणजे एकदम चोपून बसत होती ती आणि नरम पण होती. म्हणजे आपण कुठं पण जाऊ शकतो, कधी पण घालू शकतो. तर माझ्या ताईनं ब्लाऊज शिवलंय बघा. किती छान शिवलंय ना आणि व्यवस्थित मला बसलं पण. नाहीतर मला कधी पण आहे ना काही ना काही प्रॉब्लेम होत असतं. तर मस्त ब्लाऊज वगैरे शिवून झालं. त्याच्यानंतर ताईसुद्धा निघून गेली. आणि आता संध्याकाळ झाली होती. आता 6 वाजले होते. माझं जेवणसुद्धा बनवायचं राहिलं होतं आणि रोजच्याप्रमाणे माझं सुरू
झालं होतं. तेच मला ना जेवण बनवताना ते भाजीचं इतकं भयंकर वास येतो ना मला. आता तेच आपण खाऊन जगतोय आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाही. पण जेव्हा मी फोडणी देते किंवा भाजी टाकते किंवा त्याच्यामध्ये मसाले टाकते, तेव्हा मला इतकं त्रास होतोय ना, तर मला ना जे काही मी खाल्लेलं असतं ते सगळं काही बाहेर निघतं आणि खूप जास्त त्रास माझं वाढून जाते. आणि संध्याकाळचं जेवण माझ्याकडून व्यवस्थित बनवूनच होत नाही. ताई बोलली होती मी बनवून जाते, पण मी तिला नाही म्हटले. म्हटलं ताई तू जा, तुझे पण लेकरं वगैरे शाळेतून येतात तर त्याला पण नाश्ता पाणी वगैरे सगळं पाहिजे असतं आणि मग लेकरं तसेच फिरतात, म्हणून मी ताईला पाठवून दिलं. म्हटलं ताई मी लगेच बनवून घेते. तर इथे लगेच मी पत्ताकोबीचीच मला भाजी करायची होती, सुकी भाजी करायची होती. म्हटलं झटपट सगळं होऊन जाणार आणि राजूरचे पप्पा पण आलेले होते. संध्याकाळचे ते घरी आल्यावर त्याच्याकडे एकच काम असते, राजवीरला घेऊन बसणं. आता एक्झाम आहेत आणि माझ्याकडून तेवढं होत नाही. घरचं काम करा, मी यूट्यूबचं पण व्हिडिओ एडिटिंग करते किंवा हे सगळं करायला मला खूप जास्त वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये घेणं होत नाही. मग ते संध्याकाळचे त्याला घेऊन बसतात आणि त्याचं ना 10 वाजेपर्यंत तेवढं अभ्यास घेणं चालूच असतं आणि ते खरंच दिवसभर काम करतात आणि घरी आल्यावर लेकरूला डोकं लावतात. आता कितीही म्हटले तरी मुलाला खूप जास्त सांगावं लागते तेव्हा ते अभ्यास करतात. आणि राजवीरचं तसंच आहे, त्याला खेळायचं इतकं नाद आहे ना, तर त्याला अभ्यास नकोच वाटतं, पण करतोय कधी कधी. त्याचे पप्पा घेऊन बसल्यावर त्याला करावंच लागते. तर ते दोघं बापले कायचं चालू होतं, अभ्यासाला बसवणं आणि माझं चालू होतं ते जेवण बनवणं. आता जास्त काही बनवायचं नाही, तिघांचंच होतं आणि सुकीच भाजी मला इथं करायची होती. भाजी एका साईडला टाकून दिली होती. म्हटलं चला आता पटकन चपात्या बनवून घेते आणि अजून थोडासा दिवस होता, म्हणजे आज ते लवकर आलेले होते. म्हटलं चला लगेच पोळ्या करते आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती करते. आता दिवस माळवलं ना तेव्हाच आम्ही करतो, दिवस राहिलं तेव्हा असं दिवाबत्ती करत नाही आमच्याकडे, म्हणून मी संध्याकाळचंच करत असते. तरी म्हणतात की मंदिरात आपल्याला तुटकं फुटकं वस्तू न्यायची नसते, पण आपलं जेव्हा मन एकदम उदास होऊन जाते किंवा आपल्याला खूप जास्त त्रास होते, आपलं मन पूर्ण असं तुटलेलं सारखं होतंय, तेव्हा आपण मंदिरात देवासमोरच हात जोडत असतो. बघा कसं असतं ना, वस्तू चालत नाही पण आपलं मन किंवा एक माणूस हरलेलं तिथं जाऊन आपण हात जोडत असतो. तर असो इथे ना लगेच जेवण वगैरे माझं बनवून झालं होतं. मस्त पत्ताकोबीची भाजी होती आणि चपाती. आणि नंतर राजूरच्या पप्पाचं म्हणणं होतं की ज्वारीची भाकर चांगली लागली असती. म्हटलं चला एक बनवूनच देते. आता तोंडातून काढलंय त्यानं तर मी बनवतच असते काही पण झालं तर. तर लगेच इथं बनवून पण घेतलं. किचन ओटा स्वच्छ केलं. तर चला इथे सेंड करते. बाय.